आंबोली म्हणजे घनदाट जंगल। महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत असलेला हा आंबोली घाट पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकाला जोडणाऱ्या या घाट मार्गातून प्रवास करण्याचा आनंद काही वेगळाच असतो। या मार्गात अनेक पाहण्यासारखी ठिकाणे आहेत। त्यापैकीच आपण आज बघणार आहोत कावळेसाद पॉइंट। अंतहीन दऱ्या आणि लहान धबधब्यांचे चित्तथरारक दृश्य इथे पाहायला मिळते। महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण म्हणजे आंबोली। त्यामुळे वर्षभर येथील वातावरण आल्हाददायक असते। पावसाळ्यातून या रस्त्याने जाताना एवढे धुके असते की समोरचे काही दिसत नाही। पावसाळ्यात आणि ते पण बाईकवरून येथे जाण्याचा आनंद काही वेगळाच होता। शहरी जीवनाच्या गजबटापासून दूर निसर्ग सौंदर्य न्याहाळत आम्ही पोहोचलो कावळेसाद पॉइंट। बेळगावकडून जाताना आंबोलीच्या 6 ते 7 किलोमीटर आधी कावळेसाद पॉइंटला जाण्यासाठी आतमध्ये रस्ता गेलेला आहे। जसजसा पॉइंट जवळ येतो तसतशी सगळीकडे धुक्याची चादर पसरलेली दिसते। आजूबाजूला सगळीकडे हिरवीगार झाडं झुडपं आणि त्यावर पसरलेले धुके, असं छान वातावरण होतं। या पॉइंटचे वैशिष्ट्य म्हणजे इथे असणारा रिव्हर्स वॉटरफॉल। म्हणजे पावसाळ्यात जर एखाद्या खोऱ्यात प्रचंड वारा वाहत असेल तर खाली पडणारे पाणी वर उलट्या दिशेने येते। त्यामुळे इथे असंख्य पाण्याचे तुषार उलट्या दिशेने वर येताना दिसतात। इथे तुम्हाला निसर्गाचे बदलणारे रूप पाहायला मिळते। म्हणजे क्षणात समोर दिसणारं पांढरशुभ्र क्षितिज अचानक नाहीसं होऊन दिसतात त्या उंचच्या उंच नजर पोहोचणार नाही अशा हिरव्यागार दऱ्या आणि डोंगरातून वाहणारे असंख्य धबधबे। खोल दरी, एकाच ठिकाणी दिसणारे अनेक धबधबे आणि उलटा पाण्याचा धबधबा यांचा मिलाप असलेला हा पॉइंट खरंच बघण्यासारखा आहे। मित्रांनो, अशा प्रकारे आमचा हा निसर्ग भ्रमंतीचा आंबोलीतला एक दिवस खरंच खूप सुंदर आणि अविस्मरणीय होता। मित्रांनो, जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा। भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत नमस्कार।